ट्रॉफी सेकंड प्राइज 4 गावठी कोंबडे आणि ब्युटिफुल ट्रॉफी तसेच मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट सायकल अप्रतिम असं सुंदर आयोजन ज्या सामन्याची आपण 2 दिवसापासून वाट बघतोय तो सामना यावेळी सुरू होतोय लवकर सामना सुरू करावा सलामी जोडी मैदानाकडे धन्यवाद मात्रे आणि मात्रे तर ऐकूया पुन्हा एकदा देवेंद्र घरत धन्यवाद शंकर मात्रे आपले सकाळपासून जोडलेले आपले रोशन पाटील ताराचे आज त्यांनी प्रथमच या ग्राउंड होते दाखवले शंकर मात्रे त्यांच्याबद्दल काय रोशन पाटील एक चांगले व्यक्तिमत्व आहे अजूनमधून त्याची आणि माझी फोनवरती चर्चा होत असते रोशनची आणि माझी समालोचन करण्याची पहिली वेळ असेल रोशन आणि मी समालोचन क्षेत्रामध्ये आल्यानंतर आम्ही आमच्या मित्रमंडळीसह अलिबागला इथे पिकनिकला गेलो होतो तेव्हा ओळख त्याच्यानंतर मैत्री वाढत गेली कालांतरानंतर माझा भाऊ रामनाथ मात्रे धन्यवाद शंकर मात्रे एसपी नायडर्स विन द टॉस द बॅट फास्ट बघूया आता सागर बेलपडा और सागरकडून पहिले षटक क्रमांक 1 घेऊन जायचं सागर समोरला फलंदाज स्ट्राईकला येतो ऋतिक मात्रे आणि सोमनाथ मात्रे तसा स्पर्धेसाठी प्रतीक मात्रे यांच्याकडून स्पोर्ट शूज देण्यात आले त्यांचे देखील आभार बरोबर पुढचा चेंडू ऑप्शन टपली दाखवली ऋतिक मात्रे असा मात्र आज पहिल्यांदा सामना एसपी नायडर संघ पोचलेला मात्र कर्णधार तो सोमनाथ मात्रे यांच्या दरम्यान तसे आमचे समाधान मात्रे देखील तयार आहेत समाने पेतर योशन सी मारेशा पार करतोय संजय धनरे चौकार मामाच्या पोरला नक्की झटकन कटवले सागर मात्रेचे चौकार असे सरकारच्या फायद्याने होता पुढचा चेंडू सागर यांचा बघूया दरम्यान मारता ऑप्शन टपले पूर्ण ऋतिक मात्रे परंतु तिथे क्षेत्ररक्षण मात्र चांगलं धावसंख्येत बदल धावसंख्या पोचली मात्र ती बिनबाद 8 या धावसंख्या पोचला मात्र तो एसपी नायडर संघ ऋतिक मात्रे सॉरी 7 धावसंख्या पुढचा चेंडू सागर यांचा बघूया आता सोमनाथ मात्रे महादेव ऑफ द सेंचुरी दात टापले सरकारचा फायदा घेतो बॅक टू पॅव्हलियन सोमनाथ मात्रे डीजे तसेच आमचे ग्रामस्थ मंडळी आज खास आमच्या ग्रह सोय केली होती मात्र आचार्य सध्या भरत काकडे पांडुरंग कोहली नामदेव म्हात्रे सुभाष म्हात्रे असे मणिलाल मोरवेकर हिरामन डोलकर सत्यान मोरवेकर प्रमोद कोहली महेश कोहली असे आमच्या आचार्य कले त्यांचे देखील मंडळ आभार आहेत आयोजक प्रवीण बबन म्हात्रे यांचे आचरे बघूया पुढचा चेंडू टाकण्याचे साह्य काय करतोय बघूया आता सागर कारण का बीपीएलचा हा फायनलचा हा बकरा फक्त मात्र तो सकरा मारण्या पडता ऑफ द गॅप शॉट मारतोय चांगला क्षेत्ररक्षण मिळतोय एक धाव मिळतोय धाव संख्या झाली ती 8 एक बाद 8 अशी सुरुवात म्हणता येईल ती डीजे लेखाचा प्रथमच छोटा कीर्ती म्हणजे धनंजय काकडे यांचा पुत्र 1 बाद 8 धावसंख्या गुणलेखक काम करतो वरद काकडे
षटक क्रमांक 2 घेऊन जायचो बेलपडा वॉरियर संघाकडून बंटी मात्रे. मात्र उंचावून चेंडू हवाई फायर बघतो रोहित पवार धावतोय सर्कलच्या आतमध्ये. मग नक्कीच एकच धाव भेटत आहे. धावसंख्येत बदली मात्र ते 1-9. चांगल्या प्रतीक्षेचा आपला हा फायनलचा सामना. बेलपडा वॉरियर्स एसपी नाट्य संघ पहिल्यांदा पोहोचलेला. पुढचा चेंडू टाकेल तो बंटी मात्रे. काय करतो बघा येणाऱ्या षटकामध्ये मारतो चौका षटकार तो आणि मात्र चांगली टपली मारलेली आहे. सर्कलच्या आतमध्ये जातोय सागर म्हात्रेच्या हातामध्ये. बघा एकदा पुन्हा दुसऱ्या जायच्या प्रयत्नात सॉरी सागर मोरवेकर. धावसंख्या झाली ती 10 धावसंख्या पोचला तो. मात्र आता तो एसपी नाईट त्याचा संघ. पुढचा चेंडू बघूया आणि माताचा उंटर हवाई फायर जातोय सीमा रेषा पाया. 6 धावांसाठी तो षटकार. टाकण्यासाठी सज्ज आहे तो आपला बंटी मात्रे. समोर फलंदाज बघूया येणाऱ्या चेंडू मध्ये किती मारा करतोय. मारण्या पुन्हा एकदा प्रयत्नात चांगली खेपेल. पंचांचा इशारा वाईट. धाव संख्या 17. बघूया 17 धाव संख्येवर पोहोचला मात्र तो आता एसपी नाईट संघ. ऋतिक मात्रे असे चांगले फलंदाज. राजेश काकडे मात्र दाखील खुश. राजेश काकडे तुम्ही लगेच संघाचा आपली धाव संख्या पडली 17. काय येणाऱ्या 4 षटकामध्ये तुमची नक्की काय 50 55 45. बघूया पुढचा चेंडू टाकण्यासाठी बंटी मात्रे. समोर फलंदाज खंबेर मारतोय पुन्हा माझ्या यार राज्य दिशेने माला सरकार पार करतो. रोहित पवार धावतोय आणि बिपिन सिंगाच्या हातामध्ये क्षेत्र खेळ जातोय. मात्र तिथं 2 धाव मिळत आहे. अशा तऱ्हेने धाव संख्या मात्र पोहोचली ती 19. धाव संख्या एसपी नडस 19. या सामन्यामध्ये 2 सपूत घेत आहे कल्पेश आणि ऋतिक मात्रे. दरम्यान पुढचा चेंडू बंटी मात्रे यांचा मारण्याचा प्रयत्न चांगला चेंडू चांगली पंचांचा इशारा येतोय वाईट. आणि धाव संख्या पोहोचली ती 20. आज एसपी नाट्य संघ चांगली सुरुवात म्हणता येईल तो फायनलचा सामना. पुढचा चेंडू बंटी मात्र्यांचा मारण्या प्रयत्न हवाई फायर जातो सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार. कोणीही चुकून ही मस्करी करू नये. स्तराने 26 डीजे तुम्ही आता चांगल्या होळीचा सण आहे. चांगल्या संगीत वाजवायचं आहे. दरम्यान धाव संख्या झाली होती 26. असे आमचे वरद काकडे सांगतात गुणलेखक चांगल्याचा पहिल्यांदा. पुढचा चेंडू बंटी मात्रे यांचा समोरला बघा फला पुन्हा एकदा माझा उंटा हवाई फायर जातोय सीमा रेषाकडे. बघूया 6 धाव 55 इशारा षटकार. डीजे झोपू नका आता. डीजेचा आवाज बसला. डीजेच्या घशाला कोरोना झाला. 32 लंके धाव संख्येवर पोहोचला तो मात्र आता तो एसपी नाट्य संघ 32.
हॅलो हॅलो चेंडू तर एक मिनिट. बत्तीस धावांचा तर दोन चांगला षटकांच्या असा समाप्तीनंतर मात्र आता सोमनाथ मात्रे नक्कील बोला शंकर मात्रे बोला. 2 षटकांच्या समानंतर 32 धावा. जबरदस्त फलंदाजी, आक्रमक फलंदाजी, खास करून अक्षयच्या माध्यमातून. पुन्हा एकदा डीजेला कोरोना झालाय काय, कारण की पहिल्यांदा कोरोना झाला होता त्यावेळेला त्याला लस दिली होती. पुन्हा एकदा सावरतो पुन्हा एकदा त्याला कोरोनाची लागण, त्याच्यामुळे इथे आम्हाला खूप ओरडायला लागतोय. जबरदस्त फाईट बॅक बघायला मिळतोय यावेळी ते SP नाईट रायडर्स संघाच्या या 2 फलंदाजाकडून. धावफलकाचा विचार केला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा, 1 गडी बाद, 32. धन्यवाद शंकर म्हात्रे. बघूया आता येणाऱ्या चेंडू मध्ये किती गोलंदाज फलंदाज आपले. रोहित पवार षटक क्रमांक 32. माझ्या प्रयत्नात पंचांचा इशारा वाईट, मात्र बेलपडा वॉरियर संघ आपला जवळजवळ हे करतायत. आणि मात्र आता खंबीर फलंदाज ऋतिक म्हात्रे यांच्या दरम्यान हा जोडी आणि अक्षय मोरवेकर अशी जोडी ती या पिच मध्ये. बघूया आता पुढचा चेंडू. रोहित पवार यांनी पहिल्यांदा वाईट चेंडू टाकलेला आहे और ये पिच महाराज सर्कल का पूरा फायदा घेतलेला आहे. तो मात्र ऑफच्या दिशेने जातोय सीमा रेषा पार. सदरी चौकार विजय. आमचे गुणलेखक सांगतात वरात काकडे चांगला असा गुणलेखक या आज याच्यामध्ये स्पर्धा मानाची बेलपडा गावाची गुणचषक आयोजक प्रवीण म्हात्रे दरम्यान. पुढचा चेंडू रोहित पवार मारते पुढे ऋतिक म्हात्रे. चांगले असा चेंडू, चांगला असा म्हणता येईल तालमेल म्हणतोय गोलंदाज फलंदाज याच्यामध्ये असे आमचे आज 37. बघूया रोहित पवार येणाऱ्या चेंडू मध्ये वक्ता खंबीर फलंदाज ऋतिक म्हात्रे. मानजा फुटा फुलटा चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे पण आळवतोय क्षेत्ररक्षण. सागर मोरबेकर अशा तऱ्हेने एका धाव समाधान धाव संख्येत बाद धाव संख्या फुटली मात्र ती 38. पुन्हा एकदा अक्षय मोरवेकर सगळं रोहित पवार गोलंदाजी राईट टर्म और विकेट मारा करेल. माझ्या प्रयत्नात आता मात्र चांगली गोलंदाजी करतायत रोहित पवार. सामन्याचा फायनलचा सामना बेलपडा वॉरियर आणि SP नाईट आता सोमनाथ म्हात्रे वगैरे संजय घरात. आता सामना अशी स्पर्धा होते ते एका वर्षानंतर चांगला असे होऊ दे आयोजन. 38 प्रतीक म्हात्रे. बघूया चांगलं 38. आता षटकार मारला त्याच्यानंतर धाव संख्या झाली ती 44. याच्यानंतर बघूया आता चांगला असा सामना म्हणतात आज या आपल्या होली चषक. प्रवीण म्हात्रे आयोजक यांच्याकडे रोशन पाटील देखील आले होते, तसे शंकर म्हात्रे नक्कीच सांग. ती मात्र आता SP नाईट 50 कॉंग्रॅच्युलेशन 50 हाफ सेंचुरी झाले. टाळ्या वाजवायच्या. आज फायनलचा सामना आहे. कोण जिंकतोय कोण हारतोय बघूया आता. तीन षटकानंतर संघाची धाव संख्या पोहोचली ती 50. मात्र बघूया आता सोमनाथ म्हात्रे काय करतो येणाऱ्या 6 षटकानंतर. मात्र कारण का काय मात्र आपला बेलपडा अरे संघाकडून सागर म्हात्रे देखील मास्टर आहे, काय गोलंदाज आहे, एकदम फलंदाज पण आहे.
काही पण सामना केला संबंध मात्र नमस्कार SP नायडू संघ तुम्हाला तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत 50 धाव संख्या झाली आहे ते मात्र 3 षटकानंतर बघूया चौथा षटक क्रमांक चौथा गेले किशोर बारशे ऑलराऊंडर ऑफ द विठ्ठल रखमाई क्रिकेट संघाचा एक गुणवलेखक तसंच आपला जय मल्ला टायगर संघाचा उत्तम वर्ग तसाच हा किशोर बारशे तसाच हा सदैव मात्रेचा राजू मात्रे असे एक ग्राउंड मध्ये बघूया षटक क्रमांक 4 चेंडू फास्ट मारे प्रयत्न चेंडू हवे फायर स्पिनिंग आता चेंडू ड्रॉ झालेला आहे आणि हा अशा तऱ्हेने एक धाव मिळतात धाव संख्येत बाद धाव संख्या मिळली ती 51 आज पुढचा चेंडू किशोर बारशे या चतुर्गणे आपल्या बेलपाडा संघाकडून मार्ग कारण को एक टाइमचा हा फलंदाज पण होता किशोर बारशे हे नक्कीच शंकर मात्रे तुम्हाला सांगतो हा फलंदाज पण होता गोलंदाज पण होता कारण का तुम्हाला सांगतो आता या टीमच्या मध्ये सांगतो पुढचा चेंडू किशोर बारशेंचा मारण्याच्या प्रयत्नात अक्षय मोरवेकर पंचांचा इशारा वाईट हा वरद वाईट वरद काकडे धावसंख्येत बाद धावसंख्या पद्धती 52 पुढचा चेंडू किशोर बारशेंचा मारण्याचा प्रयत्न फुल टच हवाई फायर जातोय बघूया आता मात्र पंचांचा इशारा झाले षटकार धाव संख्येवर पोहोचला तुमचा संघ SP रायडर्स काय बरं बोल पुढचा चेंडू जात रोहित पवारकडे आणि मात्र हा झेल बाद झालेला आहे तो बॅक टू पॅव्हलियन दाखवला असता तो अक्षय मोरबेकर अप्रतिम असं क्षेत्ररक्षण कारण की मला एक वेस्ट इंडिजचा खेळाडू आठवतोय अल्विन कालीचरण तो देखील डावखुरा होता त्याची ती खेळण्याची पद्धत याच्यासारखी होती नंतर हा आपला जो पहिला जो ओव्हर आहे 4 षटकानंतर आपण चांगला गाणं आहे सण होलीचा हा नक्की तुम्ही वाजवा कारण की आज धुलीवंदनचा दिवस आहे नवीन फलंदाज येतो राजेश काकडे नवीन फलंदाज बघूया आता काय करतोय येणाऱ्या चेंडू मध्ये सोमनाथ मात्रे नक्कीच कॉल दिला होता पण आम्हाला काय ते बदल आहे फायनलचा सामना बेलपाडा ऑरेर आणि SP रायडर्स संघ बघूया आता येणाऱ्या चेंडू मध्ये काय मारतोय किशोर बारशे गोलंदाज समोरला फलंदाज राजेश काकडे सरकारच्या बाहेर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं गुल आपले करता येतं पंचांचा इशारा शंकर बॉल किती बॉल 4 चेंडू झालेले आहेत 2 चेंडू शिल्लक बघूया पुढचा चेंडू किशोर बारशे यांचं मारच्या चांगलं यार कटपाट मारलेला मात्र बिपिन सिंघानिया मारण्याच्या प्रयत्नात 2 धाव प्रयत्न धाव संख्या झाली ती 60 धाव संख्या झाल्या त्या SP रायडर्स संघाच्या आता मात्र जात आहे तो नवीन फलंदाज विपुल बारशे स्पर्धा मानाची बेलपेडा गावाची 2023 पुढचा चेंडू किशोर बारशे यांचा नक्कीच ऋतिक मात्रे यांनी मात्र विकेट केलेला जावता फलंदाज अशा तऱ्हेने बघूया पंचांचा धन्यवाद.
फायनल साठी माझे समालोचन शंकर म्हात्रे. डीजे डीजे सचिन पवार यावेळी डीजे ऑपरेटिंग करतायत, पण पुन्हा एकदा डीजेला कोरोनाची लागण झाल्या असल्या कारणामुळे म्हणावा तसा तो आवाज
बघतोय तो सागर मोरवेकर, संघाचा एक आघाडीचा खेळाडू. ट्रम्प कार्ड. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू खेळून काढाय लॉंगांच्या वरील दणदणीत पुन्हा एकदा षटकार. नक्कीच शंकर मात्रे हा फायनलचा सामना बघायला जातो SP नायट्रेट संघात बेलपडा वारियर संघातर्फे, कारण का आपल्या डीजे मास्टर थोडी काहीतरी गती होते त्याच्यामुळे आपण त्यांना माफी मागली. चालू द्या आपला फायनल अल्टो शंकर मात्रे. 14 धावा धावफलकावरती. 4 चेंडू 14 धावा 61 धावांचा अशक्य असं आव्हान असताना आक्रमक फलंदाजी करण्यामध्ये विशेष करून प्राधान्य देतोय. पुन्हा एकदा चेंडू खेळून काढला मिड विजय. सलग 3 चेंडू 3 षटकार. धावफलका धावला 20. ज्या सुरुवातीची गरज होती आणि त्या सुरुवात त्यांच्या संघासाठी तो करून देतोय. अप्रतिम अशी फटकेबाजी, आक्रमक फटकेबाजी बघायला मिळतोय. पहिल्या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक. 61 धावांचं आव्हान असताना आक्रमक फलंदाजी केल्याशिवाय पर्याय नाही आणि त्या अनुषंगाने आक्रमण अप्रतिम चेंडू ना म्हणता पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंपला सोडून जाणार चेंडू. दिशाहीन चेंडू अवांतरच्या मदतीने धावपले पुढे सरकतो. धावपले धाव लागतात त्या 21 विदाउट लॉस. पुन्हा एकदा विजय विश्वास. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धत चेंडू जातो सीमा पलीकडे. 6 धावांसाठी 27 धावा पहिल्या षटकामध्ये. जशात तशात प्रत्युत्तर. ईट का जवाब पत्थर से 100 सोनार की एक लाहौर की जे म्हटलं जातोय तशाच प्रकारची आक्रमक फलंदाजी सागर मोरवेकर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकात धाव लागतायत त्या बिनगडीबाद 27 धावा. धन्यवाद शंकर मात्रे. हा फायनलचा सामना बेलपडा वारियर्स SP नायट्रेट्स या संघामध्ये आज प्रथमच BPLच्या नंतर आता सामना जिंकलेला होता तो बेलपडा वारियर संघाने. बघूया आता हा सामना SP नायट्रेट्स संघ खेळतो. बघूया शंकर मात्रे काय करतोय या फायनलच्या सामन्यामध्ये. कोण जिंकतोय कोण हरतोय बघूया. अल्टो शंकर मात्रे. 18 चेंडू 34 धावांची गरज. रन रेट 15.50 सर धावा काढायच्या होत्या. त्यानंतर मात्र पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटकेबाजी बघायला मिळाली ती सागरच्या माध्यमातून. 18 चेंडू 34 धावा. संजय घरात देखील इथं ग्राउंडवरती आपल्या संघासाठी उपस्थित आहे. बघूया कोण जिंकतंय कोण हरतोय बघूया. आता संजय घरात देखील आपला BPLचा पहिला सामना जिंकलेला होता. हा या मानकरी कोण करतो SP नायट्रेट संघ. सुवर्ण असेल या दोन फलंदाजासाठी. लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार मारल्यास रवींद्र काकडे यांच्याकडनं स्वर्गीय अंबाजी काकडे यांच्या सोबत रवींद्र काकडे यांच्याकडून 3 षटकार मारल्यास कोणत्याही फलंदाजाने किती रवींद्र पैसे 5,000 रुपये 5,000. धन्यवाद रवींद्र काकडे. आपलं ऐवज साठी देखील अंबाजी काकडे यांच्या स्वर्णात रवींद्र काकडे यांच्याकडून 200 रुपये. कोणाचं तरी एक काम मी जरा शंकर मात्रेकर एक जरा कॉल देतोय. कोणाचा तरी मोबाईल पडला होता त्याने घेऊन जाय. आपल्या या मंचावरती कोणाचा मोबाईल हरवलेला आहे तर कृपया कोणी घेऊन जावे मोबाईल. दरम्यान अक्षय मोरवेकर बघूया काय करतोय. येणाऱ्या चेंडूमध्ये ऑफच्या दिशेने टपली मारतोय जातोय सीमारेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि मात्र तिथं चांगलं क्षेत्ररक्षण मुळे असं धावसंख्या धावसंख्या पोचली. मात्र ते आता SP बेलपाडा वारियर संघाकडनं घरात ग्राउंड यांच्याकडनं 500 रुपयाचा समालोचकांसाठी येणार आहेत. दरम्यान पुढचा चेंडू बघूया आता. अक्षय मोरवेकर या मोठा आजार बसतोय. बॅक टू पॅव्हलियन. बिग विकेट फलंदाज बाद.
28 धावा दुसऱ्या षटकामध्ये बिग फिश यावेळी मात्र नेटला लागतोय ती SP नाईट्स रायडर संघासाठी ज्या विकेटसाठी वीररचना केली होती आणि तो विकेट त्यांनी काढलेला आहे. नवीन फलंदाज रोहित पवार 28 धावा 61 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये दमदार फटकेबाजी 3 चेंडूवरती 3 षटकार मारले होते. सागर मोरबेकर या फलंदाजाने विजय विश्वास याला अतिशय चांगल्या प्रकारे धुलाई केली होती. ती धुलाई करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाला होता. यावेळी मात्र चेंडूला खेळूंकरचा स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण गोलंदाजाच्या माध्यमातून धावफलकाचा विचार केला तर धावफलक यावेळी जाऊन थांबतोय तो 28च्या घरामध्ये. नवीन फलंदाज रोहित डाऊन स्ट्राईकला बिपिन सिंगानिया. अक्षय मोरबेकर भारतीय विद्यापीठ एन कडून. यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू अतिशय चांगली टेस्ट तिकट भेदक नियंत्रित गोलंदाजीचा हा मारा आपण बघू शकता. आजचा संपूर्ण दिवस खऱ्या अर्थाने कोणत्या खेळाडूने गाजवला असेल तो SP नाईट रायडर संघाचा अक्षय मोरबेकर. फलंदाजी असेल गोलंदाजी असेल दोन्ही क्षेत्रामध्ये अतिशय चांगली कामगिरी. काही वेळ चेंडू हवेमध्ये राहतोय क्षेत्ररक्षक चेंडू पासून थोडा दूर जातोय मात्र 2 धावा रोखू शकत नाही. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षण कुठे का होईना थोडासा हलगर्जीपणा दाखवतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकात धावा लागले तर 30 या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न दिसतोय. धावफलकात धावा लागले 30. हॅलो धावसंख्या किती आहे शंकर मात्रे? 30 धावा. 30 धावा. धन्यवाद शंकर मात्रे. या संजय घरात जरा माईक मध्ये काय आपला फायनलचा सामना चालू आहे जरा 2 शब्द. सध्या सामना सुरू आहे. 8 सामना 12 चेंडूमध्ये 61 धावांची गरज. अतिशय अटीतटीचा सामना आहे हा. फायनलचा सामना या बेलपाडा ग्राउंडवर रवींद्र काकडे यांच्या ह्या ग्राउंडवर खेळवला जात आहे. त्यातील हा शेवटचा सामना बेलपाडा वॉरियर्स आणि SP नाईट रायडर्स यांच्या दरम्यान खेळला जातोय. अतिशय चांगला स्कोअर केलेला आहे SP नाईट रायडर्सने यांनी आणि तो चेस करण्याचा बेलपाडा वॉरियर्स पूर्णपणे प्रयत्न करत आहे. सागर मोरबेकर यांनी अतिशय उत्तुंग चांगली खेळी खेळून एक चांगला स्कोअर बनवला मात्र तो आता बाद झालेला आहे आणि पुढची मदार आहे ती रोहित पवार आणि बिपिन सिंगानिया. नक्कीच 12 चेंडू 31 धावा 2 षटकानंतर 30 धावा झाल्या. आपण माहिती घेऊन इकडे या शंकर मात्रे सामना अतिथीचा आहे. चुरशीर सामना होणार कारण का फायनलचा सामना आहे. शेवटची स्टेप आहे कारण का ज्यावेळी आपल्याला प्रेक्षकांच्या मनोगत जाणून घ्यायचे होते त्यावेळी आपण जाणून घेतले नाही कारण का दुपारच्या सत्रामध्ये प्रत्येक जण जेवणाचा आस्वाद घेतोय त्यावेळी त्यांना चांगले चांगले शब्द सुचत असतात. यावेळी मात्र संध्याकाळच्या वातावरणामध्ये माणसं हे सामने बघण्याच्या मध्ये मग्न असतात. यावेळी गोलंदाज विपुल बारसे बेलपाडा वाडी इन कडून समोर फलंदाज बिपिन सिंगानिया. नॉन स्ट्राईकला रोहित पवार. 12 चेंडू 31 धावांची गरज. अस्किन रन रेट 15.5चा काढावा लागेल तरच हा सामना जिंकू शकतो. यावेळेला जोरदार प्रहार केलाय. ऋतिक मात्रे चेंडू खाली येतोय आणि मोठा अंतरा बसतोय. दुसरा फलंदाज बाद होतोय. सलामीच जोडी बॅक टू पॅव्हलियन. डीजे आता मात्र 11 चेंडू 31 धावांची गरज. समीकरण आता कुठेतरी बदलताना आपण बघू शकता. पहिल्या षटकामध्ये 28 धावा त्याच्यानंतर सागर याची उपयुक्त गोलंदाजी त्यानंतर विपुल बारसे आपल्या संघाला अजून एक यश संपादन करून देतोय. नवीन फलंदाज अक्षय म्हात्रे या फलंदाजावरती मोठी जबाबदारी असेल ती संघाची.
फायनलचा सामना मेगा फायनल. चेंडू फायनल लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. सलग दुसरा निर्धाव चेंडू. अतिशय चांगली अशी गोलंदाजी. येथे बकरा देखील आलेला आहे. आता बकरा कोणाच्या दावणीला बांधला जाईल, कोण त्याच्या फडशा पाडणार हे पाहणं तेवढं औत्सुक्य ठरणार आहे. कोंबड्या देखील आहे. गरम पाणी तिकडे गरम झालेलं दिसतोय. कोणती पार्टी असेल, राईट आर्म और द विकेट. यावेळी मात्र चेंडू खेळून काढलाय. इनसाइड आउट. मेघनाथ मात्रे नो मिस्टेक. तिसरा आद्रा मिड ऑफला झेल देऊन फलंदाज बॅक टू पॉइंट. या सामन्याचं म्हणायचं झालं तर एका बाजूला माझा मोठा मुलगा बेलपाडा वॉरियर्स, तर दुसऱ्या बाजूला ऋतिक मात्रे एसपी नाईट रायडर्स संघामध्ये. म्हणजे दोन्ही बाजूने भाऊ एकमेकांना प्रतिकार करतात हे आपण या सामन्यामध्ये बघतोय. अजून एक आमचा संघ होता तो देखील क्वालिफाय झाला नाही. तो संघ देखील या सुद्धा बाद झाला. माझ्या मते कोणी जिंको, क्रिकेट जिंकावा. मी समालोचक आहे. मला सर्व संघ समान. मी कोणालाही सावत्र मुलासारखी वागणूक देणार नाही. ज्याचा खेळ चांगला असेल त्याचा संघ जिंकावा. तुषार मात्रे तुमच्या प्रश्नाचं माझं हे उत्तर आहे. मी समालोचक आहे, मी तटस्थ असतो. एक बॉल तीन चेंडू किशोर बारसे. यावेळी मात्र चेंडूला दिशा दिली. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. स्क्वेअर लेगचे पंच नो बॉल घोषित करतात. 1+1 पुढचं 32. 1+1 2 धावा. नेक्स्ट बॉल इज फ्री हिट. बघा नेट हाय फ्री हिट. नामी संधी. डावखोरे हाताचा फलंदाज रोहित पवार पारनेरचे एक आमदार. त्यानंतर हा देखील फलंदाज आमदार होणार का? ट्रेड असल्या कारणामुळे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करू शकत नाही. दरम्यान सुरेश ठाकूर तुम्ही देखील मंचावरती देखील उभा घ्यावी. फायनलचा सामना आहे. सुरेश ठाकूर कोबरा. पुन्हा एकदा ट्रेडचा चेंडू टाकण्याकरता सज्ज होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज फ्री हिटचा चेंडू. नामी संधी बेलपाडा वॉरियर्स जिंका तर समालोचकांसाठी गरज गावून यांच्याकडून 500 रुपये बक्षीस देण्यात येईल. यावेळी मात्र फ्री हिट आहे असल्या कारणामुळे राजेश काकडे कुठेतरी थोडा अति उत्साहाच्या कारणामुळे बॅकअपला कोणताही क्षेत्रक नसल्या कारणामुळे दुसरी धाव घेतली जाते. कुठेतरी स्वतःवरती संयम कंट्रोल नसल्या कारणामुळे अतिविश्वास संघासाठी इथे बोवला जातोय. पहिल्या क्रमांकाचा बक्षीस बोकड. दोन धावा. 34 धावा. यावेळी मात्र चांगला चेंडू. शोल्डरचा वापर. परफ्यूम डिलिव्हरी काय असतोय. चेंडू अंगावर झेलतोय. मेगा फायनलचा सामना रंगतोय. यावेळी तो एसपी नाईट रायडर्स आणि बेलपाडा वॉरियर्स या दोन संघादरम्यान तिसऱ्या षटकातील 5 चेंडू. धावपलकाचा विचार केला. धावपलक धाव लागतात 35 धावा. अजूनही 7 चेंडू आणि 26 धावांची गरज. एखादा षटकार चौकार मारला तर सामन्यामध्ये नक्कीच रंगत निर्माण होऊ शकतो. किशोर बारसे प्रयत्न करणार का? षटकार चौकार मारणार का? यावेळी मात्र फायनल एक्सप्रेशन केल्याचा प्रयत्न होता. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा लागतायत. त्या 61 धावांचा पाठलाग करताना 2 गडी बाद 35 धावा. तर किशोर बारसे यावेळी तंबूच्या आशयाला परत येत आहेत.
हॅलो हॅलो राजेश काकडे नक्कीच तुम्ही म्हणता राजेश काकडे हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल हे आपण सांगू शकत नाही. राजेश काकडे राजेश काकडे हा क्रिकेट आहे. मगाशी मी अति उत्साहामध्ये संघाला 2 धावा बहाल केल्या हे विसरता कामा नये. बॅट्समनचं नाव विशाल चक्रे. नॉन स्ट्राईकला विशाल चक्रे. 6 चेंडू 26 धावांची गरज. तर लवकरात लवकर सामना फिनिश करून घ्यायचा आहे. बघूया डावखोरे हाताचा गोलंदाज डावखोऱ्याचा फलंदाज रोहित गोलंदाज ऋतिक म्हात्रे. यावेळी मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. पहिला चांगला चेंडू सोमनाथ म्हात्रे. यावेळी मात्र पंचांकडे अपील करतायत मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम दिसत आहेत. 5 चेंडू 26 धावांची गरज. हॅलो 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 राजेश काकडे दरम्यान फायनलचा सामना आपण नक्कीच काय या फायनल मध्ये काय करतोय गोलंदाज तुमचा नक्की विचार काय फायनल आपलीच आहे का? इकडे 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 राजेश काकडे इकडे. आणि इथे कोणताही खेळाडू क्षेत्ररक्षक बॅकअपला नसल्या कारणामुळे 2 धावा घेतल्या जात आहे. शंकर मात्र 101% फायनल आमचेच आहे. उत्तम थोडा चिडलाय आमच्यावर पण चालेल. राहू द्या. आपली स्पर्धा बेलपाडा गावाची राजेश काकडे त्याच्यामध्ये काही राग मान नका. तुम्हाला सर्वांना ग्रामस्थांमध्ये आपले स्पर्धेमध्ये सर्वांना करतोय. पुन्हा एकदा ऋतिक समोर गोलंदाज फलंदाज रोहित. याने होता कट करण्याचा प्रयत्न होता. खराब चेंडू दिशाहीन चेंडू. धावफलक पुढे सरकतो. धावफलकाचे धाव लागतात वरच मला सांगतोय राजेश काकडे. या दरम्यान तुम्ही स्पर्धा फायनल मध्ये पोहोचलेले आहे त्याच्या दरम्यान काय संघ तुमचा पोहोचलेला त्याच्या काय 38 धावा धावफलकावर लागत आहेत. सामना संपल्यानंतर देवाचा सगळ्यांच्या जो इंटरव्ह्यू घेऊ शकतोच. यावेळी मात्र फलंदाज त्रिपलाचे. हॅलो शंकर मात्र 1 मिनिट थांबा. आता मी बोलतो का 1001% सामना आम्ही जिंकलेला आहे. आणि तुषार मात्रे बोकड आपला पोचव स्टँड मध्ये पोचव. आता बोकडाची रवानगी खाटकाकडे. आणि मी सोमनाथ म्हात्रेला विनंती करतो कालचीचा डेट हरिदास मोरबेकर आणि मला द्यावा ही माझी विनंती आहे त्याला. धन्यवाद राजेश काकडे तुमचा सामना. बकरा आणि ट्रॉफी तुमची खाली फोटो कार्यापुढे एंट्री तुमची आलेली आहे असं आयोजक प्रवीण बबन माते बोलत आहे. साईड लावा जरा तुषार म्हात्रे. आपला बकरा आपण नक्कीच तिकडे कुठे साईडला घेऊ. ऑल टाउन शंकर म्हात्रे यांनी चौकार मारला तर वरद काकडे यांच्याकडनं काकाची संध्याकाळी सोय. रवींद्र काकडे यांची संध्याकाळी सोय करणार ते वरद काकडे. बॅक फायबरचा खंबा माझ्याकडनं बांगडे. आणि हा सामना जिंकण्याच्या उंबरड्यावरती तो SP नाईट रायडर संघ. शेवटचा चेंडू यावेळी मात्र खेळून काढलाय. डीजे कॉंग्रॅच्युलेशन SP नाईट रायडर संघ तुम्ही हा सामना फायनलचा सामना जिंकलाय. एक चेंडू बाकी आहे. एक चेंडूचा खेळ बाकी. आणि हा सामना SP नाईट रायडर संघाने जिंकलाय आणि चॅम्पियन बनलाय. SP नाईट रायडर संघ.
सोबत मात्र तुम्ही फायनल मारली, याच्यावर तुम्ही काय बोलू शकता? खूप आनंद होतोय. आम्ही आज प्रथम क्रमांकाचा नंबर पटकावलेला आहे.